नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 8वी भूगोल यामधील प्रकरण 7वे लोकसंख्या याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, खालील विधाने पूर्ण करा। त्यामधील अ आहे, जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा जास्त असल्यास लोकसंख्या, आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि त्यापैकी आपल्याला बरोबर पर्याय लिहायचा आहे वाढते। दुसरा पर्याय बरोबर आहे। यामधील दुसरं विधान आहे, रिकामी जागा वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो, आणि याचं उत्तर आहे 15 ते 59 हा वयोगट, पर्याय क्रमांक 4। पुढचं विधान आहे, समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार रिकामी जागा घटकावर अधिक अवलंबून असते, आणि याचं उत्तर आहे साक्षरता या घटकावर अधिक अवलंबून असतो। आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न 2, खालील विधाने तपासा व अयोग्य विधान दुरुस्त करा। यामधील पहिलं विधान आहे, प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते। हे विधान अयोग्य आहे। दुरुस्त विधान आहे, प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यांच्या गुणोत्तरावरून लोकसंख्येची घनता समजते। दुसरं विधान पाहूया, साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकांची गुणवत्ता ठरते, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य। हे विधान योग्य आहे। पुढचं विधान पाहूया, ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो, आणि हे विधान योग्य की अयोग्य, तर हे विधान योग्य आहे। पुढचं विधान पाहूया, आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय। हे विधान अयोग्य आहे। दुरुस्त विधान, केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास नसतो, तर विकासाचा संबंध तेथील लोकसंख्येचे जीवनमान, गुणवत्ता, त्यांना मिळणारी स्वातंत्र्य, संधी यावर अवलंबून असतो। पुढचा आहे, विकसनशील देशाचा मानव विकास निर्देशांक 1 असतो। हे विधान अयोग्य आहे। दुरुस्त विधान लिहूया, मानवी विकास निर्देशांक मूल्य 0 ते 1 या दरम्यान असतो। आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न 3, थोडक्यात उत्तरे लिहा। यामध्ये लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे सविस्तर आणि मोजक्या शब्दात दिलेले आहे, ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या। पुढील सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिलेली आहे, ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा, आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.